आता या गणितात आपल्याला म्हटलं की 1/2 गुणिला 3, 1/3 गुणिला 4, 1/4 गुणिला 5, 1/5 गुणिला 6. या डॉट डॉटचा अर्थ असा होते 1/6 गुणिला 7, 1/7 गुणिला 8 असं सुरू ठेवा कुठपर्यंत 1/9 गुणिला 10 पर्यंत. बरोबर ना? ठीक. मग सगळ्यात पहिले आपण म्हणजे विद्यार्थी असा करते की 1/3 दोन्ही 6, 1/4 त्रिक 12, 1/4 पंच 20 है ना. असं केल्यानंतर मग वाटल्यास ते इकडे 1/6 पंच 30 या डॉट 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 1/9 10 90 असं केलं है ना. तर मग आता पहा परत अपूर्णांकाची बेरीज करणं है ना. अपूर्णांकाची बेरीज. मग आता इथं अपूर्णांकाची बेरीज करणं म्हणजे थोडंसं गणित खूप मोठं गेलं है ना. अशी मग या गणिताची स्टेप नसन, कारण युनिटचं नाव आहे सोपे रूप द्या है ना. मग थोडसा एक कन्सेप्ट माहित पाहिजे होता, म्हणजे असं आपण करू शकत नाही. ठीक. पहा मग हा कन्सेप्ट असा माहित पाहिजे होता की है ना, समजा आता 1/2 गुणिला 3 म्हणजे किती होते असं आपण पाहून घेऊ. पहा 1/2 गुणिला 3 म्हणजे होते 1/2 मायनस 1/3. कळत आहे? पहा 1/2 गुणिला 3 म्हणजे होते 1/2 मायनस 1/3 असं होते का आपण फक्त चेक करू. ठीक. म्हणजे आता याला आपण सॉल्व करून पाहू. मग काय तर 2 आणि 3चा आपण करत असतो गुणाकार, छेदाचा गुणाकार, आणि आपण इकडून बनतो अपूर्णांकाची वजाबाकी करताना 3 1 3 इथं मायनस म्हणून मायनस 2 1 2 3 मधून 2 गेला किती राहते 1/2 गुणिला 3 होते. मग म्हणजे असं समजते की ही डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येते, म्हणून हे आणि हे कसं आहे सारखं. हा कन्सेप्ट आहे. ओके. ठीक. मग समजा आता इथं असं असेल की 1/9 गुणिला 10, तर यालाही काय म्हणायचं 1/9 मायनस 1/10. समजलं? असा पद्धती आहे ना. यालाही सॉल्व करून पहा, हेच येते. ओके. ठीक. चाल. मग हाच कन्सेप्ट वापरून आपण है ना इकडे सॉल्व करू शकतो. म्हणजे पहिली स्टेप अशी होईल आता की 1/2 मायनस 1/3 प्लस 1/3 मायनस 1/4 प्लस 1/4 मायनस 1/5 असं करत करत 1/9 मायनस 1/10. समजत आहे? हे झाली आपली पहिली स्टेप. आता खेर हे मधातलं डॉट डॉट मध्ये येऊन गेलं आहे ना. ठीक. आता आपल्याला माहित आहे एका संख्येत चिन्ह मायनस आहे, एकाचं प्लस आहे, एकाचं मायनस आहे, एकाचं प्लस आहे, मग काय होते कॅन्सल है ना. ठीक. मग हे झालं कॅन्सल, सर्व मधातलं कॅन्सल होत. बरोबर. याच्या समोर काय असेल 1/8 मायनस 1/9, ते मायनस 1/9 आणि हा प्लस 1/9 काय होते कॅन्सल. ओके. ठीक. मग इकडचा शिल्लक राहिला फक्त 1/2 आणि इथं आहे मायनस 1 किती रे मग 10. पडलं. मग आता या 2 आणि 10चा आपण काय घेणार आहोत लसावी. किती येते 10 बे 5 10 म्हणून वर 5 न गुणतो 5 1 5 मायनस 10 1 10 म्हणून वर 1 न गुणतो 1 1 1. 5 मधून 1 गेला किती राहिले 4/10. म्हणजेच आपलं उत्तर 2/5. म्हणून या गणिताचं उत्तर ते 2/5. घ्या मग काय होते द्या लक्षात. पहा आता असं गणित दिसलं है ना, तर डायरेक्ट काय करायचं पहा सांगतो मी. इकडचा घ्यायचा 1/15 मायनस इकडचा घ्यायचा 1/30 बस, बाकी काही करायचं नाही. समजलं? इकडचा घ्यायचा 1/15 मायनस तिकडचा घ्यायचा 1/30, बाकी काही करायचं नाही है ना. ठीक. पहा 15 आणि 30चा लसावी किती येते 30. 15 दोन्ही 30 2 1 2 मायनस 30 1 30 1 1 1 म्हणजे उत्तर मिळायचं 1/30. असं डायरेक्ट करू शकता. पडला आन्सर 1/30. इकडचा घेतला 1/15 मायनस तिकडचा घ्यायचा 1/30 मायनसच का, कारण तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे है ना. याला जर सॉल्व केलं तर याचं 1/29 गुणिला 30 ला काय म्हणतो आपण 1/29 मायनस 1/30 असं म्हणतो ना आपण.
है ना. मग माहित आहे हा मायनस इकडचा शिल्लक राहते म्हणून तो मायनस. बस डायरेक्ट करायचं 10 15 20 सेकंदात गणिताचं उत्तर आहे ना. ठीक. स्टेप बाय स्टेप पाहिजे असेल तर मधातल्या सगळ्या कॅन्सल होऊन जाते हे माहित आहे ना. मागच्या गणितावरून करू शकता. पडलं. ठीक. चाल 1/30. आता या गणितात असं होते की 2/1 गुणिला 3 2/3 गुणिला 5 आपण मागचं गणित पाहिलं है ना. ते होतं 1/, है ना. पण तेव्हा फरक हा 1चा होता है ना. मागचं गणित फरक 1चा वर 1, फरक 1चा वर 1. आता या गणितात फरक कितीचा आहे 2चा, वर किती आहे 2. मग हे जे वर दिसते ना वर याचं टेन्शन नाही घ्यायचं. हे वर काय असेल जेवढ्या संख्या छेदात फरक आहे तो फरक असेल वर. जसं इथं 2चा फरक आहे वर 2 आहे, 2चा फरक आहे वर 2 आहे. इथं लक्षात येत आहे ना. ते फरकाचे आहे फरकाचे. पटत आहे ते. म्हणजे आता याला आपण सॉल्व करून पाहू. पहा समजा इथं म्हटलं की 2/1 गुणिला 3. मग याचं रूपांतर सुद्धा तसंच करायचं की 1/1 मायनस 1/3. मग वर 2 दिसते म्हणून 2/1 मायनस 2/3 नाही करायचं. समजलं. आता पाहू बरं याला सॉल्व करू बरं आपण. पहा काय होते छेदाचा गुणाकार 1 गुणिला 3 परत 3 1 3 मायनस 1 1 1. पहा बरं 3 मधून 1 गेला 2/1 गुणिला 3 येते ना. म्हणजे हे सारखं आहे म्हणजे नक्कीच हे सारखं आहे. असं हा जो वर 2 असते ना तो फरकातला 2 आहे. ओके. म्हणून इथं पण तसंच म्हणायचं की 1/1 मायनस 1/3 प्लस 1/3 मायनस 1/5. समजत आहे ना. ठीक. प्लस 1/5 मायनस 1/7 प्लस असं सुरू ठेवा 1/13 मायनस 1/15. समजत आहे झालं. मग आता आपल्याला माहित आहे की मधातलं सर्व काय होणार कॅन्सल है ना. ठीक. इकडचा शिल्लक राहिला 1/1 म्हणजे 1 मायनस 1/15. म्हटलं असं. मग आता 15 1 15 मधून 1 गेला 14/15 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 14/15. असे डिफिकल्टी लेवल वाढवत 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 नेऊ शकते है ना. पडलं. विचारायचं असून खूपच कठीण तर असं विचार पण हे कठीण नाही सोपं गणित आहे. आपण सगळ्यात पहिले पाहिलं 1/1 गुणिला 2 2 गुणिला 3 3 गुणिला 4. फरक 1चा वर 1, फरक 2चा वर 2, वर म्हणजे अंशात 2. फरक 3चा अंशात किती असेल 3. आता इथं वर 3 आहे म्हणजे अंशात 3 आहे. फरक कितीचा चेक करू. पहा बरं 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4. म्हणजे हे गणित असं तयार होते. ही स्टेप लिहायचं काम नाही पेपरमध्ये पण आज आपण समजून घेतो म्हणून लिहत आहोत. ठीक. पहा म्हणजे 3/1चा वर्ग 1 गुणिला 2चा वर्ग 4 प्लस 5 है ना प्लस 5/2चा वर्ग 4 गुणिला 3चा वर्ग 9. पहा फरक 5चा म्हणून वर 5 प्लस 7/3चा वर्ग 9 गुणिला 4चा वर्ग 16 प्लस फरक कितीचा आहे 7चा म्हणून वर 7. असं करत करत 9चा वर्ग 81 10चा वर्ग 100 वर किती 19 आणि याच्यात सुद्धा फरक कितीचा 19चा. पण आपला कन्सेप्ट क्लिअर आहे ना. याला आपण काय म्हणू मग आता 1/1 मायनस 1/4. समजलं. असं प्लस 1/4 मायनस 1/9 याला सॉल्व करा तुम्ही हेच येते प्लस 1/9 मायनस 1/16 प्लस असं करत करत 1/81 मायनस 1/100 झालं. मग आता हे मधातलं सर्व कॅन्सल होतं. इतकं गणित अरेंज असते. समजलं. सगळं कॅन्सल होते. आता इथं शिल्लक राहणार सिंपल 1 मायनस हा नाही आता कॅन्सल झालं है ना मायनस 1/100. समजत आहे असं. आता इथं 100 1 100 मधून 1 गेला
99/100 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 99/100 लिहा. आता या गणितात है ना, हे गणित आपल्या फॉर्मॅट मध्ये आहे का पाहायचं. आपल्याला काय पाहिजे, चढत्या क्रमानं 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6 आलं ना. 1/1 गुणिला 2, 1/2 गुणिला 3, 1/3 गुणिला 4 आलं लक्षात. अशा फॉर्मॅट मध्ये आहे का पाहायचं है ना. ठीक, मग चेक करून घेऊ. पहा 30 म्हणजे ते 5 × 30, साइन 7 42, 7 8 56 चालते ना. आहे ना गणित आपल्या फॉर्मॅट मध्ये. पहा बरं, पहिली स्टेप 1/5 गुणिला 6 प्लस 1/6 गुणिला 7 प्लस 1/7 गुणिला 8 होते 7 8 56 है ना. ठीक, प्लस 1/8 गुणिला 9 72 असंही होते है ना. प्लस 1/9 गुणिला 10 प्लस 1/10 गुणिला 11 है ना. आपल्या फॉर्मॅट मध्ये गणित. मग असं दिसलं तर आपण काय म्हटलं, मधातलं सर्व कॅन्सल होते आणि इकडचा कोण शिल्लक राहते 1/5 आणि इकडचा 1/11. दोघात कशाचा संबंध, मायनसचा है ना. ठीक, आणि आता 11 आणि 5 होते 55, 11 1 11 मायनस 5 1 5 है ना. ठीक, आता 11 मधून 5 गेले किती रे, 6/55 म्हणून आपल्या गणिताचं काय असेल मग उत्तर है ना. घ्या मग, चला पहा. आता याच्यात काय होतं रे, 1/9 प्लस 1/6 1/12 1/20. गणित आपल्या पद्धतीनं आहे का आपण चेक करू. आणि आपली पद्धत काय सांगते, चढत्या क्रमानं है ना. ठीक, आता 9ला आपण काहीच म्हणू शकत नाही है ना. ठीक, पण इथं 2 6 3 चौक 12 4 25 5 6 30 5 नंतर 6 म्हणजे आपल्या फॉर्मॅट मध्ये हा आहे का नाही. याला तसंच राहू देऊ ना है ना. जे आहे ते सॉल्व्ह करून घेऊ ना पटकन इथून तिकडं. म्हणजे 1/9 प्लस राहू द्या तसंच 2 6 3 चौक 12 है ना. 4 25 आता 5 6 30 साइन 7 42 7 8 56 सगळं आहे. तर आता मी इथं डॉट 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 देतो आणि इकडं 8 9 72. आपल्याला चढत्या क्रमानं पाहिजे. 9 8 72 नका लिहू, 8 9 72 कारण याच्या पुढे 7 8 56 है ना. ठीक, ओके. मग मला समजलं ना, याचं आपण डायरेक्ट करू शकतो ना. तर इथून इथपर्यंत हे राहू द्या, याचं नाही आहे तर है ना. ठीक, 1/9 प्लस हा झाला 1/2 पडलं. ठीक, मायनस 1/9 समजत आहे झालं. आता हा 1/9 हा 1/9 कॅन्सल होत. समजत आहे. कोण शिल्लक राहिलं फक्त 1/2 म्हणून गणिताचं उत्तर लिहा है ना. पहा आता याच्यात पहिलं आपला नियम, असं गणित दिसलं आहे ना तर आपण काय करू, आपल्या फॉर्मॅट मध्ये गणित आहे का चेक करायचं बस है ना. ते आपला फॉर्मॅट म्हणजे कसा, 1 2 2 2 3 6 3 चौक 12 4 5 20 हो आपल्याच फॉर्मॅट मध्ये. याचं म्हणणं असं आहे की असं सुरू ठेवा कुठपर्यंत n आणि त्याच्या पुढची संख्या. मग आता आपण है ना हे गणित आपल्या फॉर्मॅट मध्ये आहे का चेक करतो. मग हे पहा बरं की 1 गुणिला 2 2 गुणिला 3 3 गुणिला 4 आणि फरक 1चा म्हणून वर 1. ते वर 1 कशाच्या फरकाचा आहे है ना. असं सुरू ठेवा म्हणते कुठपर्यंत, n आणि त्याच्या पुढचा अंक. n समजा आपण 14 म्हटलं तर हा किती होईल 15. 1/14 गुणिला 15 हो आपल्या फॉर्मॅट मध्ये गणित आहे. मग पटकन याचं रूपांतर करायचं. 1/1 गुणिला 2 प्लस 1/2 गुणिला 3 असं होते ना. ते 1/3 गुणिला 4 असं सुरू ठेवा कुठपर्यंत 1/n आणि त्याच्या पुढचा अंक. ओके ठीक, तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट न करू शकता है ना. ठीक, मग आता याचं काय होते रे, 1 मायनस इकडचा 1/1 शिल्लक राहते ना, मायनस इकडचा कोण शिल्लक राहील 1/n प्लस 1. समजा हा n जर तुम्ही 9 घेतला
तरी असं होईल ना 9 गुणेला 10. मग इकडचा कोण शिल्लक राहते मायनस 1/10. मग हे 10लाच काय रिप्लेस करू n+1 असं म्हणत आहोत. मग 1/n+1 झालं. आता याचा आणि याचा असते गुणाकार है ना, म्हणजे n+1 एक n+1 आणि वरकार आला -1 अपॉन इथं काय असते n+1. मग हा एक प्लस आणि मायनस कॅन्सल होते. n+1 हे आपल्या गणिताचं उत्तर येते. बरोबर ते घ्या मग लिहून घ्या पूर्ण.